2013चा IPL होतं. माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्सने त्या वर्षी IPL ची ट्रॉफी जिंकली होती आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा ती मुंबईने IPL ची ट्रॉफी जिंकली होती. पण तो सीझन दुसऱ्या कारणामुळे सुद्धा चर्चेला आला होता, तो म्हणजे स्पॉट फिक्सिंगमुळे. 3 मॅच मध्ये पोलिसांना स्पॉट फिक्सिंग झाल्याचं कळलं होतं. बाकीच्या मॅच मध्ये पण झाली असेल, पण या 3 मॅच मध्ये तर ह्यांना फिक्सिंग नक्की सापडलं होतं. आधी सट्टेबाज, नंतर प्लेयर, पुढे टीम मालक, बॉलिवूड आणि शेवटी अंडरवर्ल्ड पर्यंत या सगळ्या फिक्सिंगची लिंक लागत गेली होती. या सगळ्या फिक्सिंगच्या प्रकरणामुळे IPL वर लोक आता डाऊट घ्यायला लागली होती की खरंच का बाबा या मॅचेस जे खेळवले जातात ते प्रामाणिकपणे खेळवले जातात का उगाच सगळे नाटक चालले. या फिक्सिंगमुळे कितीतरी प्लेयर्सला आपल्या करिअरवर पाणी सोडावं लागलं होतं. राजस्थान रॉयल्स, चेन्नई या सगळ्या टीमवर 2 वर्षासाठी बंदी घालण्यात आली. महेंद्रसिंग धोनीवर सुद्धा लोक डाऊट घ्यायला लागली होती की खरंच तो सुद्धा यात सामील वगैरे आहे का. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर मग बघू 2013च्या IPL मध्ये झालेले स्पॉट फिक्सिंगची पूर्ण गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आता गोष्ट सुरू करू. 2012 येईपर्यंत IPL मध्ये बराच सट्टा लावला जायचा. ह्यातून बरेच सट्ट्या बाजारातली जी लोक होती त्यांनी पैसा कमावला होता. आणि असं नव्हतं की ह्याची खबर पोलिसांना नव्हती, पण ह्या सगळ्याकडे म्हणावं तेवढं गांभीर्याने बघितलं जात नव्हतं. आणि ह्यासाठी आपल्या भारतात तोपर्यंत कडक काय कायदे वगैरे तसलं काय नव्हतं. त्याच्यामुळे सर्रास IPL मध्ये, शिवाय IPL संपल्यानंतर भारताच्या ज्या क्रिकेटच्या मॅच होत होत्या त्याच्यात सुद्धा सट्टा लावला जायचा. 2012 साली इंडिया टीव्हीच्या रिपोर्टर्सनी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यात IPL मधले 5 प्लेयर्स जे होते ते या स्पॉट फिक्सिंग मध्ये सापडले होते. त्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यानंतर पुढच्या IPL मध्ये म्हणजे 2013च्या IPL पूर्वीच म्हणजे त्या आधीपासूनच दिल्ली पोलीस तयारीतच बसले होते. जे मोठे मोठे सट्टेबाज होते त्यांना आता पोलिसांनी रडारवर घेतलं होतं आणि त्यांचे जे फोन वगैरे होते ते टॅप करायला सुरुवात केली होती, जेणेकरून काहीतरी कुठून तरी लिंक भेटावी. आणि IPL सुरू होण्याच्या आधी 2-3 महिने हे सगळे यांची तयारी सुरू होती. 2013चा IPL सुद्धा आता सुरू झालं होतं. पुढे दिल्ली पोलिसांना एक टिप लागती की ह्या वर्षीच्या IPL मध्ये म्हणजे 2013च्या IPL मध्ये अंडरवर्ल्ड मधले जे मोठे मोठे लोक आहेत ते बेटिंग करणार आहे. आणि कर म्हणजे नुसती बेटिंग नाही करणार आहे, तर सोबत प्लेयर्सला सोबत घेऊन स्पॉट फिक्सिंग सुद्धा करणार आहेत. फोन टॅपिंग करत असताना दिल्लीच्या पोलिसांना कोड लँग्वेज मध्ये काही शब्द ऐकून काही त्यांना ऐकायला भेटत होतं की बॉलिंग टाकण्याच्या आधी शर्ट वर करणे किंवा वर आकाशात बघणं, असे सिग्नल वगैरे ते त्यांना प्लेयर्सना सांगण्यात येणार होते. सिग्नल आला म्हणजे प्लेयर त्या पद्धतीने त्यांचं तसं काम करणार होता. पोलीस जेव्हा फोन टॅप करत होते तेव्हा त्यांनी ह्या सिग्नलला लक्षात ठेवून IPLच्या मॅच मध्ये जे मॅचेस खेळत होत्या त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायला आता सुरुवात केली. आणि आता IPL सुरू झालं होतं. 5 मे 2013ला पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात मॅच होती. त्यातल्या अजित चंडेला, जो की राजस्थानचा ऑफ स्पिनर होता, त्याने त्याच्या ओव्हरमध्ये 14 रन दिले होते. पण तो त्या मॅच मध्ये सिग्नल द्यायला विसरला होता. पुढच्या मॅच मध्ये म्हणजे 9 मेला सुद्धा राजस्थानची मॅच होती. त्यात ह्या अजित चंडेलाने शर्ट वर करून सिग्नल दिला होता आणि त्या ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी 14 रन दिले होते. नंतर 15 मेला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मॅच झाली होती. मला अजून पण आठवतंय ती मॅच मॅक्सवेलला त्यांनी खेळवलं होतं मुंबईने आणि त्याला बऱ्याच वेळानंतर बसवल्यानंतर खेळवलं होतं. त्या मॅच मध्ये त्याने 3 सिक्स टाकले होते. त्यातले 2 सिक्स जे होते ते स्पिनर, राजस्थानचा स्पिनर होता अंकित चव्हाणला टाकले होते. त्याने सुद्धा त्या ओव्हरमध्ये 14 रन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी 9 मे रोजी झालेल्या मॅचची राजस्थान आणि पंजाब जे यांच्या दरम्यान मॅच झाली होती त्याची जी फुटेज होती ती बारीक बघितल्यावर त्यांना अजून एक जण सापडला, तो म्हणजे भारताचा त्यावेळचा स्टार बॉलर श्रीशांत. पोलिसांनी फोन टॅप करत असताना जो सिग्नल ऐकला होता श्रीशांत त्याच पद्धतीने तसं काम करताना पोलिसांना दिसला होता. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये टॉवेल लावला नव्हता. नंतरच्या ओव्हरमध्ये पॅन्ट मध्ये त्याने असा टॉवेल लावून त्यांनी बॉलिंग केली होती. पुढे 15 मेला मुंबई राजस्थानची मॅच झाल्यावर दिल्ली पोलिसांची एक टीम मुंबईमध्ये दाखल झाली. राजस्थानची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथून अजित चंडेला, अंकित चव्हाण यांना उचललं जातं. श्रीशांत चव्हाण त्या हॉटेलमध्ये नव्हता, तो दुसऱ्या हॉटेलमध्ये, त्याचं नाव होतं इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, मुंबईमधलंच आहे. तिथं आपल्या एका मित्र ज्याचं नाव होतं जिजू जनार्दन, जो की एक बुकी होता, त्याच्यासोबत तो तिथं बसला होता. त्याला तिथून उचललं जातं. जशी ही बातमी बाहेर पडली तसं प्रत्येक जण शॉक मध्ये होता, कारण ज्या 3 प्लेयर्सला पकडलं गेलं होतं त्यात श्रीशांत होता, जो की भारताचा त्यावेळेचा स्टार बॉलर होता, तो पण सापडला होता. इकडे त्यावेळेचे महाराष्ट्राचे होम मिनिस्टर होते RR पाटील. त्यांना जेव्हा ही खबर लागली तेव्हा त्यांनी दिल्लीचे पोलीस आपल्या मुंबईत येऊन कारवाई करतात, तरी मुंबई पोलिसांना याची खबर कशी काय लागली नाही ह्यावरून त्यावेळेचे जे पोलीस अधिकारी होते मोठे मोठे त्यांना जाब विचारला होता. त्यावर राकेश मारिया, जे की मोठे पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी आपण IPL मध्ये एक पाकिस्तानी अंपायर आहे, त्याचं नाव आहे असद राऊत, ह्याचे जे कॉल होते ते टॅप केले होते. ते टॅप करत असताना त्यांना त्याच्या विरुद्ध पुरावे सापडले होते असं सुद्धा त्यांनी सांगितलं. पण इकडे मुंबईमध्ये श्रीशांतला अटक झाल्याबरोबरच
तो पाकिस्तानी अंपायर असद राऊत पळून गेला होता पाकिस्तानला, कारण तो सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सामील होता. RR पाटलांनी ही केस मग पुढे मुंबईच्या क्राईम ब्रांचकडे सोपवली. क्राईम ब्रांचवाल्यांनी जेव्हा त्या पाकिस्तानी अंपायर असद राऊतच्या फोन कॉलची खोलवर तपासणी केली तेव्हा त्यांना अजून एक नाव सापडलं. ते म्हणजे रुस्तमे हिंद दारा सिंग यांचा मुलगा बिंदू दारा सिंग, जो की एक ऍक्टर होता. तो सतत या अंपायरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्याचं पोलिसांना दिसलं होतं. आणि आता इथून पुढे बरीच मोठी मोठी नावं बाहेर यायला आता सुरुवात झाली होती. बिंदू दारा सिंग ह्याला उचलण्यात येतं. हा बेटिंग करत असायचा. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने एक नाव सांगितलं, ते म्हणजे त्यावेळेचे BCCIचे अध्यक्ष होते एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन, जो की चेन्नई सुपर किंग्सचा CEO होता. बिंदू दारा सिंग हा मय्यप्पन याच्यासोबत ही दोघं मिळून बेटिंग करत असायची. त्यामुळं राजस्थान सोबतच चेन्नई संघाचं नाव सुद्धा आता या फिक्सिंग प्रकरणात आलं होतं. चेन्नईचं नाव आलं म्हणल्यावर कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर सुद्धा संशय घेतला जाऊ लागला होता. पुढे मुंबई क्राईम ब्रांचची एक टीम चेन्नईमध्ये गेली या मय्यप्पनला पकडायला, पण तो तिथं काय त्यांना सापडला नाही. नंतर पोलिसांनी त्याला वॉर्निंग दिली. त्याला वॉर्निंग देण्यात आली, जर तो स्वतःहून आला नाही, हजर झाला नाही तर त्याला फरार घोषित करण्यात येईल. त्यानंतर 24 मे 2013 गुरुनाथ मय्यप्पन स्वतःहून मुंबईला येतो आणि त्याला विमानतळावर अटक केलं जातं. त्याची चौकशी केली गेली तेव्हा कळलं की हा 2011 पासूनच IPL मध्ये हेवी बेटिंग करत असायचा. हेवी बेटिंग म्हणजे जवळपास लाखो आणि करोडोपासून हे बेटिंग करत असायचा. आणि ह्या कारणामुळे IPL वर लोकांचा आता अजूनच संशय येऊ लागला होता की बाबा एवढ्या मोठ्या टीमचा मॅनेजमेंटचा मेंबर असलेला असं करत असेल तर मग IPLचं काय खरं आहे. तिकडे त्या बिंदू दारा सिंगची चौकशी चालू होती. त्याच्याकडे जे नंबर होते त्याची लिंक सरळ पाकिस्तानमध्ये जाऊन मिळत होती. तिथले जे मोठमोठे बुकीज होते त्यांचे नंबर ह्याच्याकडे सापडले होते. त्यामुळे आता न्यूज डिबेटमध्ये सुद्धा अंडरवर्ल्डचा सुद्धा समावेश असेल असं लोकांच्यात आता चर्चा झाली लागली होती. दिल्ली पोलिसांनी मुंबईमध्ये येऊन एवढी मोठी कारवाई केली होती. मग मुंबई पोलिसांना सुद्धा ऍक्शन घेणं भाग होतं. त्यांनी अजित चंडेला, अंकित चव्हाण, श्रीसंत यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली. तिकडे दिल्ली पोलीस पुरावे गोळा करायला लागले होते. पुरावे गोळा करत असताना श्रीसंतने त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडसाठी ब्लॅकबेरीचा त्यावेळेचा 43,000चा लेटेस्ट फोन घेतला होता. शिवाय 1,95,000ची खरेदी सुद्धा केली होती. ती त्याने ह्याच फिक्सिंगच्या पैशातून केली असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं. त्याच्या गर्लफ्रेंडची सुद्धा चौकशी करण्यात आली. पुढे त्यावरून बऱ्याच लिंक पुढे सुद्धा मिळत गेल्या. आता अटक केलेले सगळे प्लेयर राजस्थान रॉयल्सचे होते आणि अटक केलेल्या प्लेयरची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा राजस्थानचा मालक आणि शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सुद्धा IPL मध्ये इलिगल बेटिंग करत असल्याचं समोर आलं होतं. त्याने सुद्धा हे मान्य केलं की तो IPL मध्ये बेटिंग करत होता. या सगळ्या प्रकारामुळे सगळा देश हादरून गेला होता. कारण भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो एक इमोशन आहे. आणि मग प्लेयर्स जेव्हा असं काहीतरी करतात मग या असल्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींचा संताप होतो. पुढे मग ह्या प्रकरणात कितीतरी कमिट्या बसवण्यात आल्या. चांगल्या इव्हन धोनीची सुद्धा याच्यात चौकशी करण्यात आली होती. कारण त्याची जी बायको होती एकदा बिंदू दारा सिंग ह्याच्यासोबत स्टेडियम मध्ये मॅच बघताना दिसली गेली होती. त्यानंतर खेळाडूंना अटक झाली, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. स्टिंग ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी बरेच झाली. टीमच्या रिलेटेड जे कोणी होते म्हणजे गुरुनाथ मय्यप्पन, राज कुंद्रा ह्यांना IPL पासून दूर राहण्याचं कोर्टाने कायम आदेश दिले. म्हणजे तुम्ही कायम IPL पासून लांबच राहायचं. पुढे 2015 मध्ये पटियाला कोर्टने या प्लेयर्सला पुराव्याअभावी सोडून दिलं जे काही सापडले होते ते. नंतर स्वतः कोर्टानेच BCCI मध्ये असलेल्या सगळ्या मिसमॅनेजमेंटचं कडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्यासाठी प्रॉपर BCCIचं जे सेपरेट कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं. त्यात स्पष्ट असं सांगण्यात आलं होतं की कोणताही राजकारणी BCCIच्या कोणत्याही पदावर बसू शकत नाही आणि इंटरनल जे काही वाद असतील तर त्यासाठी फॉर्मर सुप्रीम कोर्टाचे जे जज असतील ते याकडे बघतील. पण या सगळ्या प्रकरणामुळे 2013ची IPLची जी व्ह्यूअरशिप होती ती 14% खाली आली होती. असा सगळा खेळ झाला होता 2013 सालच्या IPLचा. पण तरीही मित्रांनो अजूनही IPL चालू आहे आणि ते अजून जोमात चालू आहे. कारण मला असं वाटतं आपल्यासारखे जे सामान्य क्रिकेट प्रेमी आहे जे या खेळावर मनापासून प्रेम करतात, नाहीतर या मोठ्या लोकांसाठी हे फक्त पैसा कमावण्याचा सोर्स आहे, बाकी दुसरं काही नाहीये. असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला छोटासा चॅनल मोठा व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.